मंडळी, जगात खूपच चित्रविचित्र प्रकारचे लोक राहत असतात. मग ते परके असो किंवा मग आपल्या नात्यातील लोक असो. जेव्हा एखाद्याच्या कुटुंबामध्ये हस्तखेळतं कुटुंब असते आणि कुटुंबामध्ये ते सुख समाधानानं नांदत असतात, अशा वेळी त्यांना पाहवत नसते आणि त्यांच्या अशा हस्तखेळत्या कुटुंबामध्ये ते काहीतरी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्या सुखी कुटुंबामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत असतात. एक चुलती जी आपल्याच पुतण्याला हाताशी धरते, कारण तो पुतण्या नुकताच आता तारुण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याचं लग्नसुद्धा झालं. त्या पुतण्याने एक चांगली सुशील आणि दिसायला सुंदर अशी पत्नी करून घरामध्ये आणलेली होती. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. घरात नवीन सून आलेली होती. हे आता त्याच्या काकीला पाहवत नव्हतं. आणि एवढंच नाही, हा पुतण्या आणि त्याची पत्नी हे खूपच गुणागोविंदानं आणि आनंदानं संसार करत होते. ह्यामध्येच या मुलाची जी पत्नी होती ही अवघ्या 4 महिन्यामध्येच गरोदर राहिली. आणि तेव्हा तर मग यांच्या कुटुंबामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येत होता, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आणि हे या मुलाच्या चुलतीला पाहवत नव्हतं. ह्यासाठी या चुलतीने आपल्या पुतण्याला असं काही जवळ करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यासोबत या महिलेनं शारीरिक संबंध स्थापित केले. आता हे शारीरिक संबंध स्थापित केल्याच्या नंतर जेव्हा हिचं हे बिंग जे होतं हे उघड झालेलं होतं, त्या मुलाच्या पत्नीने सुद्धा पाहिलं. आणि त्यानंतर सुद्धा मग आता यांनी हे इथं थांबवायला हवं होतं, पण या महिलेनं आणखी सुद्धा याच्यामध्ये अजून आगीत तेल टाकण्याचं काम केलं. आणि त्यानंतर मग या जी ही सून म्हणून आलेली होती तिला आपला जीव गमवावा लागला. काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे बिहार राज्याचा एक जिल्हा आहे सीतामढी, आणि या सीतामढी जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे पुनौरा. आणि या पुनौरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे डुमरा. या डुमरा गावामध्ये शिवम नावाचा एक 20 ते 25 वर्षाचा तरुण राहत होता. हा अवघा आता तारुण्यात आल्यामुळं हा आता लग्नाचे स्वप्न पाहत होता आणि घरामध्ये याच्या लग्नाविषयी सुद्धा चर्चा सुरू झालेली होती. चर्चा रंगलेली होती की आता शिवम लग्नाच्या योग्य झालेला आहे, त्याच्यासाठी एखादी सुंदर मुलगी शोधावं आणि त्याचं एकदा लग्न लावून द्यावं, अशा त्याचे आईवडील आता त्याच्यासाठी चिंता करत होते. घरामध्ये याच्यावरती आता विचार करत होते. आणि याच्याच शेजारी याचाच काका राहत होता, जे याच्या वडिलांपेक्षा लहान होता. या काकाचं मागील 3 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि या काकाला एवढी काही सुंदर पत्नी मिळालेली होती की तिच्या एवढी गावामध्ये सुद्धा दुसरी कोणी महिला सुंदर नव्हती. जिथं कुठे एखाद्या महिलांचा विषय निघत असायचा त्यावेळेस मात्र या शिवमच्या काकीचा विषय अवश्य निघत असायचा. गावामध्ये जर सुंदर कोणती महिला असेल तर शिवमची काकी आहे, त्याची चुलती आहे. एवढी ही महिला गावामध्ये सुंदर होती. आणि ह्याचमुळं जसा हा शिवम आता तारुण्यात आलेला होता, याच्या लग्नाला थोडासा वेळ लागत होता. याच्यासाठी योग्य ती मुलगी मिळत नव्हती. कधी एखादी मुलगी पाहिली तर तिथं कुठं त्यांचं जमत नव्हतं. अशामध्येच काही याला वेळ होत होता. आणि जेव्हा कधी अशा याच्या काकीची काही मुलं गावामध्ये इतर काही पुरुष मंडळी स्तुती करत होते, त्यावेळेस मात्र याचं जे मन होतं त्याच्या काकीकडं आकर्षित होत चाललेलं होतं की खरंच मला माझ्या काकूसारखी एखादी जर सुंदर पत्नी मिळाली तर खूपच बरं होईल. काकू एवढी सुंदर आहे की माझे काका खूपच भाग्यवान आहेत की त्यांना अशी पत्नी मिळाली आहे. आणि ह्याचमध्ये मग तो कधी आपल्या काकीकडं आकर्षित होत चाललेला होता. लपून छपून आपल्या काकीला तो निहाळत असायचा. ह्यामध्येच काकीनेही त्याची नजर एके दिवशी ओळखली. तिने याची नजर तर ओळखली, पण त्यावेळेस तिचा नवरासुद्धा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि त्याच्या प्रेमाला ही तडा देऊ इच्छित नव्हती किंवा त्याचा विश्वासघात करू इच्छित नव्हती किंवा तिला नात्याची मर्यादा आडवी आली असेल, ह्यासाठी मग ही आपल्या पुतण्याकडं दुर्लक्ष करत होती. आणि ह्यामध्येच मग असे तसे काही दिवस लोटले गेले. आणि त्यानंतर मग जो हा शिवम आहे ह्याच्यासाठी मुजफ्फरपूर या जिल्ह्यातली एक विद्यार्थी कुमारी नावाची मुलगी हिचं स्थळ आलं होतं. आता हिचं स्थळ आल्याच्यानंतर शिवम त्या मुलीला पाहण्यासाठी गेला. आणि ज्यावेळेस सर्व काही सोबत गेलेली मंडळी होती यांनीसुद्धा त्या मुलीला पसंत केलं, शिवमने सुद्धा त्या मुलीला पसंत केलं आणि विद्यार्थी कुमारीनेही शिवमला पसंत केलं. दोघांची पसंती झाली. त्यानंतर 9 मे 2025 दिवशी या दोघांचंही धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर जेव्हा हा विद्यार्थी कुमारीला पत्नी बनवून आपल्या घरी घेऊन आला त्यावेळेस ही सुद्धा दिसायला सुंदरच होती, पण जेवढी त्याची काकी सुंदर होती तेवढी मात्र ही विद्यार्थी कुमारी ही तेवढी दिसायला सुंदर नव्हती. तरी पण याचं एका प्रकारे पत्नीवर आपल्या जीवापाड प्रेम होतं. तोही त्या पत्नीमध्ये खुश होता, आनंदात होता की त्याला तिच्यासारखी पत्नी मिळाली. आणि ज्या प्रकारे हा आता एका प्रकारे लग्नाला आतुरलेला होता, एका प्रकारे एखाद्या महिलेच्या सहवासासाठी हा आसुसलेला होता, त्याच प्रकारे मग आता
जसं लग्न झालं त्यानंतर जसं वैवाहिक आयुष्य असते त्या प्रकारे हे पती पत्नी आता वैवाहिक आयुष्य जगू लागले। दोघांमध्ये खूपच एकमेकांवर प्रेम जडलं होतं। दोघांचेही दिवस खूप आनंदात चालले होते, दोघांचेही दिवस मौज मजेत चाललेले होते। अशाच काही दिवसामागे दिवस जात असताना काही महिने गेले आणि 4 महिन्याच्या नंतर आणखी एक याच्यामध्ये आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबियांना ऐकायला मिळाली आणि ती होती ही विद्यार्थी कुमारी जी होती ही आता गरोदर राहिलेली होती। 4 महिने लग्नाला झाले आणि 4 महिन्याच्या नंतर लगेच ही मुलगी जी होती म्हणजे आलेली सून ही आता गरोदर आहे म्हटल्यावर घरातील जे काही आईवडील होते, जे कुटुंबीय होतं यांनाही आता आनंदाला पारावार उरला नव्हता। सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता। सर्वांना आता या गोष्टीचा आनंद झाला होता की आता लग्नही झालं आणि लगेच मग आता 4 महिन्यामध्ये कुटुंबामध्ये आणखी एक पाहुणा येणार आहे। अशा प्रकारे आता कुटुंबामध्ये इतरत्र आनंद होता। मात्र जेव्हा ही गोष्ट काकीने ऐकली त्यावेळेस मात्र काकीच्या चेहऱ्यावर आनंद येण्याऐवजी तिच्या चेहऱ्यावर उदासी पसरली। ती एवढी काही खचून गेली, एवढी काही ती निराश झालेली होती की तिला एवढं दुःख वाटत होतं की मागील 3 वर्षापासून तिचं लग्न झालेलं आहे पण तिचा नवरा तिला एक साधं मूल देऊ शकला नाही, तिला संतती सुख देऊ शकला नाही। आणि माझा हा पुतण्या आहे शिवम, हा किती कर्तबगार आहे, हा किती पौरुषवान आहे, हा खरा मर्द आहे। याने किती 4 महिन्यामध्येच आपल्या पत्नीला गरोदर केलं, याने पत्नीला 1 वर्षाच्या आत तिला मुलाचं सुख दिलं, संतती सुख दिली आणि माझा नवरा आहे मला अजूनसुद्धा संतती सुख देऊ शकला नाही। हेच कारण झालं की तिचं नवऱ्यावरचं जे प्रेम होतं हे कमी होत चाललेलं होतं आणि इकडं आता तिच्या मनामध्ये शिवमची छबी जाऊन बसलेली होती। ती महिला आता ज्या प्रकारे लग्ना अगोदर शिवम तिला तिरछ्या नजरेनं बघत होता, वाकड्या नजरेनं बघत होता, तिला निहाळत होता, तिची सुंदरता तो आपल्या नजरेने निहाळत असायचं हे तिनं अगोदरच जाणलेलं होतं, तिनं पाहिलेलं होतं की शिवमची नजर तिच्यावर कोण्या प्रकारे पडते। आणि हेच मग आता तीच गोष्ट तिला मग आता आठवायला लागली, जर मला माझा नवरा संतती सुख देऊ शकत नाही तर मला माझ्या पुतण्याकडूनही संतती सुख घेता येते आणि याच्यासाठी मी आवश्यक प्रयत्न करीन। आता हिनं असं मनाशी ठरवलेलं होतं आणि आता इकडं शिवमच्या कुटुंबामध्ये जशी आता ही मुलगी त्याची आलेली पत्नी गरोदर राहिलेली होती, काही वडीलधाऱ्या म्हाताऱ्यांकडून इतर काही वडीलधाऱ्या लोकांकडून असं कळालेलं होतं की ज्यावेळेस गर्भधारणा झालेली असते तेव्हापासून जे काही पती पत्नीमध्ये संबंध होत असतात, दोघांमध्ये शारीरिक संबंध होत असतात, हे संबंध थांबवायला हवे। कारण जर असेच दोघांमध्ये संबंध जर सुरू राहिले तर येणाऱ्या संततीवर काहीतरी याचा दुष्परिणाम पडू शकतो, त्याची येणाऱ्या मुलाची प्रकृती ही त्या प्रकारे धष्टपुष्ट राहू शकत नाही किंवा एका प्रकारे तो रोगी जन्माला येऊ शकतो, अशी यांची आता भावना होती। आणि एका प्रकारे ती भावना खरीसुद्धा आहे असं विज्ञानसुद्धा सांगते आणि आपले वडीलधारील मंडळीसुद्धा आपल्याला हे सांगत असते। आणि तेच आता मग यांच्या घरामध्ये सुरू झालेलं होतं। इकडं हा आता जो शिवम होता आपल्या पत्नीसोबत 4-5 महिने यानं मौज मजा केलेली होती आणि त्यानंतरसुद्धा आता याची काही हौस पेटलेली नव्हती, ह्यासाठी तो आपल्या पत्नीला अजून शरीर सुखाची मागणी करत असायचा। दोघांमध्ये अशाच प्रकारचे लाडिकपणे संवाद होत असायचे, दोघांमध्ये अशाच प्रकारचे लाडिक वादविवाद होत असायचे। पत्नी त्याला नकार देत होती आणि हा पत्नीची बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असायचा। ह्यामध्येच मग एकमेकांवर रुसणं फुगणं अशा प्रकारच्या दोघा पती पत्नीमध्ये सुरू झालेलं होतं। आणि हा आता जो शिवम होता पत्नी त्याला जवळ येऊ देत नव्हती, पत्नी त्याला दूर करत होती आणि याच्या मनामध्ये मग आता पत्नीविषयी थोडासा रागसुद्धा येत होता आणि हा आपल्या पत्नीला बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होता। या दोघांमध्ये जेव्हा हे छोटे मोठे वादविवाद होत होते, काही गप्पा गोष्टी होत होत्या, हे सर्व काही काकीला समजत होतं। काकी जवळच राहत होती आणि या दोघांमध्ये काय चाललेलं आहे काकीला सर्व काही समजायला लागलेलं होतं। आणि काकीनं मग ह्याच संधीचं सोनं करायचं असं ठरवलं। काकी मग अशीच ज्यावेळेस तिला एकांत मिळाला त्यावेळेस ती शिवमला म्हणाली की मला माहीत आहे तुझ्यात आणि विद्यार्थिनी कुमारीमध्ये काय सुरू आहे, तुम्हा दोघांमध्ये आता काही ते पहिल्यासारखं जुळत नाही, ती तुला आता जवळ येऊ देत नाही। अशा प्रकारे आता ती काकी जी होती आपल्या पुतण्याला थेटपणे म्हणत होती। पुतण्यासुद्धा हवालदिल झाला की माझी काकी माझ्यासोबत असं कसं बोलत आहे, तरी पण त्याच्याही मनामध्ये एका वेळी काकीविषयी काहीतरी भावना निर्माण झालेल्या होत्या। तो सुद्धा तिच्या गोष्टी ऐकत होता आणि तो फक्त नाही नाही अशा प्रकारे तिला उत्तर देत होता, पण काकी त्याला विषय जो होता हाच वारंवार काढत होती। आणि ह्यामध्येच मग ती काकी त्याला म्हणाली की बघ, तुला जर घरात काही अडचण येत असेल तर तुला जर मी काही उपयोग येत असेल तर तू कधीही माझ्याकडे येऊ शकतोस, मी तुझं काम करून देईल। हे आता काकीनं त्याला एका प्रकारची सुवर्ण संधी दिलेली होती, एका प्रकारची त्याला खुली ऑफर दिलेली होती। आणि हे आता शिवम
म्हणून ओळखली होती. आता शिवमला हे वाटलं की ज्या प्रकारे आपण काकीवर पहिलेही फिदा झालेलो होतो, काकी तर दिसायला गावामध्ये खूपच सुंदर आहे आणि तिच्या सुंदरतेचे आपण सुद्धा काही दिवसापूर्वी वेडे झालेलो होतं, पण त्यावेळेस काकीने मला जवळ येऊ दिलं नाही. पण आता काकी स्वतःहून ही ऑफर देत आहे, ती ऑफर आपण सोडायला नाही पाहिजे. आणि त्यानंतर मग जशी याला संधी मिळाली, ज्या वेळेस याची पत्नी विद्यार्थिनी कुमारी ही झोपेत असताना हा मध्यरात्री हळूच उठला. त्याचा काका शेतामध्ये जाऊन झोपलेला होता. शेतामध्ये काही आपल्या ऊसाला पाणी देण्यासाठी तो शेतामध्ये जाऊन राहायचा. तर इकडे काकी घरामध्ये एकटी असायची, अजून काकीला मूलबाळ झालेलं नव्हतं. आणि हेच संधी मग यानेही पाहिली आणि काकीनेही पाहिली. झोपतेवेळी काकीने सुद्धा याला इशारा दिला आणि ह्याने सुद्धा काकीचा इशारा ओळखला. आणि त्यानंतर मग जशी याची पत्नी घरामध्ये गाढ झोपी गेली, तसा हा हळूच आपल्या घरातून उठला आणि काकीच्या खोलीत शिरला. आणि काकीच्या खोलीत शिरल्याच्यानंतर जेव्हा काकीच्या घराचं दार आतून बंद झालं, त्यावेळेस मात्र संपूर्ण नात्याच्या मर्यादा ओलांडल्या आणि या दोघांमध्ये शारीरिक संबंध स्थापित झाले. जे शिवमला पत्नीकडून हवं होतं, पत्नी देत नव्हती, ते आता काकीकडून मिळालं होतं. आणि काकीलाही एका प्रकारे शिवमचं आणि त्याच्या पत्नीचे सुख पाहावंसं वाटत नव्हतं. आणि ह्यामध्येच तिला एका प्रकारे ही डवळाढवळ करायची होती, दुसऱ्या प्रकारे तिला याच्याकडून शारीरिक सुखही घ्यायचं होतं, तर तिसऱ्या प्रकारे त्याच्याकडून तिला संतती सुखही मिळवायचं होतं. या तिन्ही उद्देशाने या काकीने संपूर्ण नात्याच्या मर्यादा ओलांडल्या आणि आपल्या सख्या पुतण्यासोबत हिनं शारीरिक संबंध स्थापित केले. जसे आता हे दोघंही एक वेळा एकत्र आलेत, त्यानंतर मग दोघांनाही एकमेकांची चटक लागली. आणि जशी मग या दोघांनाही संधी मिळत असायची, त्यावेळेस हा हळूच आपल्या अंथरुणातून उठायचा. जशी पत्नी झोपली, हा हळूच आपल्या काकूच्या खोलीत जाऊन शिरायचा. आणि एके दिवशी मग अशीच ही विद्यार्थिनी जी होती, हिची पत्नी ही झोपलेली होती, पण ही अचानक झोपेतून जागी झाली. आणि त्याच वेळेस तिचा नवरा घरातून बाहेर पडला आणि तो हळूच आपल्या काकूच्या खोलीत शिरला. त्याची पत्नीसुद्धा अंथरुणातून उठली आणि हळूच त्याच्या पाठीमागं जात होती. तर तो कुठं जाते हे पाहत होती. तर तो आपल्या चुलतीच्या खोलीत शिरला, घरात शिरला. आणि त्यानंतर मग ही जाऊन दरवाजावर पोचली आणि खिडकीतून हळूच आतमध्ये डोकावून पाहते, तर हिच्या समोर हिचाच नवरा त्याच्या काकूच्या मिठीत आहे. दोघं नको त्या अवस्थेत या मुलीने पाहिले, या शिवमच्या पत्नीने पाहिले. जसं हिनं आपल्या नवऱ्याला तशा अवस्थेत पाहिलं, त्यावेळेस हिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि हिने लगेच मग दारावर जोरजोराने थाप मारायला सुरुवात केली. ही बाहेरच जोरजोराने ओरडत होती आणि दारावर थाप मारत होती. हिचा आवाज ऐकून घरामध्ये हे दोघे, चुलती आणि जो पुतण्या होता, हे दोघेही घाबरले, दोघेही गोंधळले. आणि त्यानंतर मग कसं बसं जाऊन जो शिवम होता याने दार उघडलं. शिवमने दार उघडताच जी ही शिवमची पत्नी होती, हिने मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. दोघांनाही शिवीगाळ करत होती. आणि हिचा आरडाओरडा ऐकून तिचे सासू सासरेही जागे झाले आणि तेही तिथं हजर झाले. त्यानंतर मग या सुनबाईनं आपल्या सासू सासऱ्यांना त्यांच्या मुलाची ती संपूर्ण कहाणी सांगितली की बघा, तुमचा हा मुलगा त्याच्या काकूकडे जाते आणि काकू नात्याने ही सख्खी काकू आहे आणि काकूसोबत याचे असे अनैतिक संबंध आहेत आणि काकूलाही याच्याबद्दल लाज वाटत नाही. ती आपल्या मुलाप्रमाणे असलेल्या पुतण्यासोबत असे अनैतिक संबंध ठेवते, त्याच्यासोबत ती तोंड काळं करते, त्याच्यासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करते. आता त्यावेळेस हे आरडाओरडा करत होती. तिला तिचे सासू सासरे कसं तरी शांतवना देत होते, तिला कसं तरी शांत करण्याचा प्रयत्न करत होते की बघ बेटा, तू जर आरडाओरडा करशील तर घरातील बाब जी आहे ही लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याच घराची बदनामी होईल. या मुलाचं काय करायचं आहे आणि तिचंही त्याच्या काकूचं काय करायचं आहे, आपण हे पुन्हा निवांत बसून काहीतरी याच्यावर तोडगा काढूया, पण तू आता गप्प राहा. सासू सासऱ्याने तिला कसं बसं शांत केलं आणि घरी आणलं, तिला शांतपणे घरामध्ये बसवलं. दुसऱ्याच दिवशी जी ही शिवमची पत्नी होती, हिने आपले जे काही कपडे लत्ते होते एक बॅग भरली आणि लगेच थेट ती आपल्या माहेरी निघाली. तिचे सासू सासरे तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तरीही तिनं कोणाचंही ऐकलं नाही, कारण तिनं तिच्या डोळ्याने आपल्या नवऱ्याला त्याच्या चुलतीसोबत पाहिलेलं होतं. त्यानंतर ती थेट आपल्या माहेरी जाऊन पोचली आणि माहेरी आईवडिलांना, भावाला हे संपूर्ण प्रकार तिने सांगितला. तिथं जाऊन सांगितल्याच्या नंतर मग आता बरेच काही दिवस असे लोटत चाललेले होते. ह्यामध्येच शिवम होता आपल्या पत्नीला फोन करून कोण्या ना कोण्या प्रकारे तिला विनवणी करत होता, तिला कोण्या ना कोण्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण पत्नी आता कोणतंही काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी सासू सासरेही तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर मग सर्वांनी मिळून तिला काही नातेवाईकांनी समज घातली की बघ, तुम्हा दोघांचंही आताच लग्न झालेलं आहे आणि ह्याचमध्ये तू अजून गरोदर आहेस आणि आता जर तू तुझ्या नवऱ्याचं घर सोडून राहशील तर हे आता योग्य नाही, तुला आज ना उद्या तुझ्या नवऱ्यासोबतच राहावं लागेल, अशी तिला सर्वजण समजूत देत होते. त्यावेळेस तिने एकच प्रश्न मांडला, एकच तिची अट ठेवली
की मी यायला तयार आहे, पण याच्या पुढं माझ्या नवऱ्याने त्याच्या चुलतीला बोलायचं सुद्धा नाही की किंवा तिच्या घरामध्ये तिच्या दारामध्ये पायसुद्धा ठेवायचा नाही. तो जर असा मान्य करत असेल तरच मी परत त्या घरामध्ये येईल, नाहीतर मला माझं घर आहे, माझं माहेर आहे, माझ्या मी आईवडिलांना अजून काही ओझं नाही. आईवडिलांनी त्याच प्रकारे सांगितलेलं आहे की आमची मुलगी आम्हाला जड नाही. तुमचा मुलगा 6 महिन्याच्या आत आपल्या पत्नीला अशा प्रकारचा दूर करतो आणि आपल्या काकीसोबत अशी काही मौज मजा करतो, तर माझी मुलगी तुमच्या इथं पाठवून काय फायदा. अशा प्रकारचे येत आता हे संपूर्ण काही वाद निर्माण झालेले होते. त्यानंतर सर्वांनी काही समज घातली आणि त्यानंतर मग शिवमने सुद्धा सांगितलं की मी आता परत माझ्या काकीला बोलणार नाही, तिच्या दारात सुद्धा पाय ठेवणार नाही, पण तू एकदाची आपल्या घरी चाल. त्यानंतर तिला घेऊन तो आपल्या परत घरी आला. घरी आल्याच्या नंतर असेच काही दिवस लोटले. आता ही 4 महिन्याची गरोदर होती आणि तरी पण आता ही आपल्या नवऱ्याला जवळ येऊ देत नव्हती. याच कारणामुळे जो शिवम होता हा अजून बेचैन व्हायचा. त्याला आपल्या काकीची आठवण यायची आणि काकीला सुद्धा त्याची आठवण यायची. हे जरी एकमेकांच्या घरात नाही जात असले तरी घरांच्या शेजारी राहत होते. दोघांची नजरानजर होतच होती. दोघांच्या नजरेमध्ये एकमेकांना वेगवेगळे इशारेसुद्धा होत होते, वेगवेगळ्या खानाखुणासुद्धा होत होत्या. आणि ह्याचमध्ये मग जशी ही पत्नी अजून झोपलेली असायची त्यावेळेस मग हा अजून परत त्याच मार्गावर लागला. परत अजून आपल्या चुलतीकडे जाऊन तिच्यासोबत तो अजून शारीरिक संबंध स्थापित करत होता. आणि जेव्हा आता हे पत्नीला कळालं की माझा नवरा अजून त्याच मार्गावर जात आहे, अजून तो आपल्या काकीसोबत आपले संबंध टिकून ठेवत आहे, तिच्यासोबत तो अजून जाऊन मौज मजा मारत आहे, तर आता हे पत्नीला सहन होत नव्हतं. पत्नी आपल्या नवऱ्याशी मग आता वादविवाद घालत होती. त्या काकूवरून घरामध्ये मग आता वादविवाद सुरू झाले, भांडणतंटा सुरू झाली. आणि एके दिवशी हेच भांडण दोघांचं एवढं काही विकोपाला गेलं की शिवम एवढा रागामध्ये आला की त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबायला सुरुवात केली. आणि त्याने आपल्या पत्नीचा गळा एवढा जोरात आवळला की जागीच ती गतप्राण झाली. जेव्हा ती मरण पावली त्यावेळेस त्याचे डोळे उघडले की त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून झाला आहे, तिची हत्या झाली आहे. त्यावेळेस त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस मग यानं आपल्या आईवडिलांना सांगितलं आणि मग तिच्या माहेरच्या मंडळीला कळालं. त्यावेळेस तिची माहेरची मंडळीसुद्धा घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर मग जेव्हा पोलिसांची टीम घटनास्थळी आली आणि तो मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आढळून आले की तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आणि तिच्या घरामध्ये ही हत्या झालेली होती आणि तिच्या नवऱ्यानेच केलेली होती. पोलिसांनी लगेच तिच्या नवऱ्याला अटक केली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला, त्याला तुरुंगात सुद्धा पाठवलं. पण या संपूर्ण घटनेची जी सूत्रधार होती ही काकी मात्र अजून बिनधास्तपणे बाहेर मोकळी आहे. ती अजून अशा कित्येक जणांना आपल्या वासनेच्या जाळ्यात अडकवेल याचं काही सांगता येत नाही. कारण दोषी फक्त हा एकटा होता, याने एकट्याने हत्या केली. पण सर्व काही जे याचे सूत्रधार होती ती त्याची काकी होती. जर काकीने त्याच्या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये विष कालवलं नसतं, याच्यासोबत शारीरिक संबंध स्थापित केले नसते, तर हा आपल्या काकीसाठी एवढा वेळा झाला नसता आणि आपल्या पत्नीची हत्या केली नसती. लग्नाला वर्ष झालं नाही की यानं लगेच आपल्या पत्नीची अशा प्रकारे हत्यासुद्धा केली. हे एका प्रकारे असे काही लोक असतात की यांना हसतं खेळतं कुटुंब पाहत नसते. लोकांच्या कुटुंबामध्ये, लोकांच्या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये विष काढण्याचं काम करत असतात. या महिलेनं असे 3ही काम याच्यामध्ये केलेले होते. एक तर या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये एका प्रकारे आपलं हस्तक्षेप करून आग लावली. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या शारीरिक वासना पूर्ण करून घेतल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिच्या नवऱ्याकडून मूल होत नव्हतं तर हिच्या पुतण्याकडून मूल करून घ्यायचं होतं. हे सुद्धा या महिलेचे काही उद्देश होते. तर मंडळी, या संपूर्ण घटनेला तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त तुम्हाला अशा घटनांपासून सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. की समाजामध्ये असे खूप काही लोक आपल्या शेजारी पाजारी सुद्धा असतात, आपल्या जवळपास असतात. ह्या लोकांना आपण ओळखायला हवं, अशा लोकांच्या जाळ्यात आपण अडकू नये, हेच या संपूर्ण घटनेमागचा उद्देश आहे. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.